अगदी सॅटर्डे संडे उद्यावर येऊन ठेवलाय आणि त्याबरोबर वीकेंड खाबुगिरीबद्दल आपण चर्चा करतोय. ठाण्यावरनं शिला आपल्या बरोबर. बोला शिला. हॅलो. बोला. हा नमस्कार मॅडम. बऱ्याच मुलांना भाजीमध्ये टोमॅटो, कांदा, लसूण हे पदार्थ नको असतात आणि आईला ते खाऊ घालायचे वाटतात त्यांना. तर अशा वेळेस काय करायला पाहिजे? त्यासाठी दुसरं काही ऑप्शन आहे की असे पदार्थ आपण कसे घालावेत भाजीमध्ये? पार्टीमध्ये म्हणजे तुम्ही प्याज, टमाटर वगैरे देल तरी तुम्ही प्युरेचे फॉर्म मध्ये द्या, तर ते लोकला दिसणार नाही आणि ते चीज आणखीन टेस्टी होणार आहे. किंवा सॅलड बनवा. एक 2-3 ज्याचे सॅलडचे पत्ते मिळतात त्याच्यामध्ये बारीक बारीक कापून जो टोमॅटो वगैरे टाकला आणि थोडेसे ते लोकला इंटरेस्ट येईल म्हणून थोडे लहान लहान चीजचे क्यूब टाका आणि ब्रेडचे बारीक चौरस असे तुकडे कापून त्यांना तळून किंवा टोस्ट करून टाका. म्हणजे पुरा सॅलड इंटरेस्टिंग होते. तर ते टोमॅटो ते लोकला दिसणार नाही. ते लोकला जे आवडची चीज आहे ते दिसणार. त्याचे संगती खाऊ शकते. प्युरे वगैरे करून आपण त्याचा वापर करू शकतो. एक फोन आलाय. कल्पना आपल्या बरोबर आहे. बोला कल्पना. हा नमस्कार मॅडम. बोला. हा मी नेरूळ नवी मुंबईवरून बोलते. मला म्हणजे वेगवेगळ्या ग्रेव्हीज असतात त्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती. आणि माझा दुसरा प्रश्न आहे म्हणजे वाढीच्या मुलांचं थोडंसं जेवण कसं असावं, डाएट कसं असावं 15-16 वर्षांच्या मुलांचं, त्याबद्दल जरा माहिती हवी होती. म्हणजे कॉलेजला वगैरे जाणारी मुलं असतात त्यांचे बऱ्याच वेळेला वेळा खायच्या व्यवस्थित नसतात. म्हणजे सकाळी लवकर जाणं, दुपारी उशिरा येणं, त्याच्यामध्ये बरंच त्यांचं म्हणजे मिसमॅनेजमेंट. बरोबर. म्हणजे 15-16 वर्षाच्या मुलांचं डाएट कसं हवं, कसं असायला पाहिजे साधारण? 15-16 वर्षाच्या मुलांना जास्त कर प्रोटीन द्यायची लई जरूरत असते. तर माझं म्हणणं असं आहे की ते कॉलेज शाळा वगैरेला जातात त्याचे आधी म्हणजे तुम्ही एकदम फुल ब्रेकफास्ट त्यांना खाऊन पाठवा. तुम्ही जो अंडे घरामध्ये आणत असेल तर अंडे या तर ऑमलेट बनवते की बॉइल्ड अंडा देते की पाण्यामध्ये पोच करून देते ते ठीक आहे. आणि त्याचे संगती का तर बिस्किट किंवा टोस्ट वगैरे द्या आणि काहीतरी एक फ्रूट द्या. आणि फ्रूटची सगवड नसेल आपल्याकडे तर दहीच्या मठ्ठासारखा बनवून द्या. म्हणजे ते एक वेळ जो सॉलिड ब्रेकफास्ट खाऊन गेले तर ते लई चांगला. त्याच्या संगती हातात थोडी लहानशी झिपलॉक बॅग मध्ये तुम्ही त्यांना बदाम किंवा अक्रोट पॅक करून द्या. म्हणजे मध्ये मध्ये ते जास्त वेळ भुका राहायचा. हो. आणि मिळेल तसे ते खाऊ शकतील. हो. म्हणजे हेवी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. सो आपण पुढे सुद्धा थोडा स्किप करू शकतो. पण त्याचबरोबर मॅडम तुम्ही सांगितलं की सूप बद्दल सांगितलं की मॉकटेल्स बद्दल सांगितलं. पण आता ह्या चाट मध्ये आपण काय नवीन करू शकतो वीकेंडला? चाट मध्ये लई इंटरेस्टिंग म्हणजे होऊ शकते. कारण वीकेंड असते म्हणजे लोकांना ज्याची नवीन चीज करायची हाऊस असते. तर त्याच्यामध्ये मी जे एक मिक्स चाट तुम्हाला समजावते. ते आपण दहीवडेचे वडे कसे बनवतात पकोडे सारखे तसे त्यांना पाण्यात घालून आणि बाहेर काढायचे आणि ते एक डिश मध्ये ठेवून त्याचे वरती काबुली चना असतो त्यांना पहिल्यापासून भिजवून वाफून ठेवायचे असतात. आणि आलू म्हणजे बटाटे त्यांना वाफून त्यांचे बारीक तुकडे करून ठेवू शकतो. म्हणजे हरेक चीज त्यांच्यामध्ये प्रोटीन आला आणि कार्बोहायड्रेट झाला वगैरे. आणि त्याच्यात गोड चटणी असते, पुदिन्याची चटणी असते आणि लसणची चटणी असते आणि चाट मसाला. आणि वरती सजवायचे साठी कोणाला तरी शेव, कोणाला बुंदी, प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे आपण प्रत्येकाला देऊ शकतो. म्हणजे अगदी वीकेंड साठी हा अगदी चाट हा अगदी वेगळा पर्याय होऊ शकतो. धन्यवाद मॅडम तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि अगदी वीकेंडला मस्त चमचमीत पदार्थांबद्दल आम्हाला तुम्ही सांगितलं. टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा केली ती वीकेंड खाबुगिरीवर. आणि या सोमवारी आपण भेटणार आहोत स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर अलका गोडबोले यांना आणि चर्चा करणार आहोत स्त्रियांचे आरोग्य या विषयावर. आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही उद्या 1:30 ते 2 या वेळेत सोमवारी तुम्ही फोन करू शकता. आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आणि टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया. तेव्हा पहा फक्त आयबीएन लोकमत.